राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। काल बेस्टचा निकाल लागला, त्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला पराभव स्वीकारावा लागला। त्यामुळे या भेटीची राजकीय चर्चा सुरू झालेली होती। मात्र राज ठाकरेंनी स्वतः या भेटीमागचं कारण सांगितलेलं आहे। तसंच सरकारवरती टीका केलेली आहे। टाउन प्लॅनिंगसाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, वाहतुकीच्या समस्येबाबत मी त्यांना छोटासा आराखडा दिला। गेले काही महिने मुख्यमंत्र्यांशी महत्त्वाच्या विषयांवरती बोलत होतो, त्यांच्याशी टाउन प्लॅनिंग संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली। अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा अशी विनंती केल्याचं सुद्धा राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं। माझा मूळ मुद्दा येतो की ही माणसं येणारी थांबवली पाहिजेत। तुम्हाला बाहेरच्या राज्यांमधली बाहेरची शहरं ही तुम्हाला डेव्हलप करावी लागतील। माणसं येणं थांबवणं गरजेचं आहे, त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही। पण त्यातल्या त्यात आता मला असं वाटतं जेवढ्या गोष्टी आपल्याला हातात शक्य आहेत तेवढ्या तर गोष्टी केल्या पाहिजेत। काही महत्वाच्या विषयांवरती त्यांच्याशी बोलत होतो आणि साधारणपणे त्याचा एक कशा प्रकारे आराखडा आखता येईल। तुम्हाला कल्पना असेल की 2014ला मी एक एस्थेटिक या विषयावरती एक 16 मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती, जी आज युट्यूबवरती आहे, जी आता मी इतर भाषांमध्ये पण करतोय। टाउन प्लॅनिंग आणि या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या तशा आवडीचे विषय। हे ज्या प्रकारचं जे चालू आहे गेली अनेक वर्ष सुरू आहे ना, या सगळ्या गोष्टींना लोक त्रासलेले आहेत। त्या खड्ड्यातनं जात आहेत, त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत। परंतु जे करतायत त्यांनाच वारंवार निवडून दिलं जात आहे। आता त्यांना जर समजा पटत असेल की बाबा हे घ्यायला किती काही खड्ड्यात घाला नाही तर कशातही घाला, हे आपल्याला मतदान करणारच आहे, हा जर विश्वास असेल तुम्हाला आयुष्यात चांगले रस्ते मिळू शकत नाहीत। करणाऱ्याच लोकांना जर समजा तुम्ही वारंवार निवडून देणार, कसे रस्ते आम्हाला चांगले मिळणार। तर कबुतराच्या मुद्द्यांवरनं राज ठाकरे यांनी हल्लाबोल केलेला आहे। राज ठाकरे यांनी जैन समाज कबुतरांवरती बसून फिरतो का असा सवाल केला। कबुतरं मेली नाही पाहिजेत, माणसं मेली तर चालतील का असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला। माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का असा सवाल सरकारला राज ठाकरेंनी केला। तुमच्या घरात जर समजा एक 4 उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही? बरोबर ना? नाही गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण? नाही ना। मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात? काय त्या कबुतरांचं? बरं, फक्त कबूतर मेली नाही पाहिजेत, माणसं मेली चालतात।